या सदरच्या आंदोलनाला आपल्या युवकांचा कसा प्रतिसाद आहे? आज आपण इकडे बघत असाल अनेक युवक युवती सगळे रस्त्यावरती उतरलेत, पण त्यांना पण समजलंय की त्यांच्या भविष्याला धोका आहे आणि त्यांना पण हा उपवर्गीकरण काय आहे हे नक्की मुद्दा समजलाय. म्हणून आपण इकडे लाखोच्या संख्येने जास्तीत जास्त युवा बघत असाल इकडे. दिल्लीमध्ये जसं जंतर मंतरवर आंदोलन झालं, युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता, तसं या ठिकाणी युवकांचा मोठ्या प्रमाणात नक्की आपण सगळ्यांनी बघित असेल दिल्लीमध्ये फक्त एकच नाराज गुंजवता, तो म्हणजे जय भीम. पण आजपासून आणि मागील अनेक वर्षापासून जे डॉक्टर बाबासाहेबांनी काम केले ते लोकांना समजायला लागलंय. आणि आज आपण कुठलीही जातपात न बघता सगळे युवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरणास्थान मानतायत. आणि असाच महाराष्ट्रात जसा उपवर्गीकरणावरती होतं तसं जर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकार ऐकत असेल तर आम्ही थेट दिल्लीला जाऊन त्या दिल्ली सरकारला सांगू आणि सेंटरला सांगू की महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरण विरोध करायलाच पाहिजे. काही महिन्यांपूर्वी वाद दिसून आला. आता मातांविरुद्ध 59 जातीमध्ये जातीमध्ये खूप वाढ निश्चित आहे. हो, आपण बघितलं असेल हिंदू मुसलमान मध्ये पाडत असेल, ओबीसी मराठा मध्ये पाडली, आता महार मातंगांमध्ये पाडत आहे. आणि तेच इकडे सरकारचं काम आहे सगळ्यांमध्ये फूट पाडणं. खरं तर दिल्लीच्या जंतर मंतरवर जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोदी मीडिया म्हणून खरं तर मीडिया चौकस्तंभ आहे, पण त्या ठिकाणी विश्वासार्हता न दाखवल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना नाकारलं गेलं. काय सांगा? मी एकच सांगेन की मीडिया सगळी गोदी मीडियाच आहे. आजकाल सर्वांनी विश्वास फक्त आणि फक्त इंस्टाग्राम वरती आणि रील्स वरती विश्वास ठेवा. आपणच आपली मीडिया बना आणि लोकांना खरं काय ते दाखवा. जय भीम.